नमस्कार, माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आपल्या टेरेसवरती छान असे ताजे पेरू आलेले आहेत हार्वेस्ट करण्यासाठी। एक वर्षामध्ये या झाडाला साधारण 2 वेळा आपल्याला पेरू मिळालेले आहेत। तुम्ही पाहू शकता, आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये किती छान असे पेरू आलेले आहेत झाडाला। सगळेच पेरू हार्वेस्ट करण्यासाठी तयार होते, पण मी जेवढे आपलं खायला लागणार होते तेवढे पेरू 4 ते 5 पेरू हार्वेस्ट करून घेणार आहे, आता तोडणार आहे। कारण परतही आपल्याला ताजे पेरू खायला मिळतील या पद्धतीने मी झाडाला ठेवलेले आहेत। इथे पाहू शकता वांगी देखील छान आलेली आहेत। भरपूर सारे वांगी सापडली झाडाची। यावेळी म्हणावे इतकी वांग्याची झाडं मोठी झाली नाहीत, पण फ्रुटिंग छान झालं। उन्हाळ्यामुळे भरपूर कडक उन्हाळा असल्यामुळे झाडे जशी हवी होती मोठी व्हायला तशी झाली नाही, पण आता छान असं फ्रुटिंग होऊन त्याला वांगी सापडत आहेत। एकाच झाडाला मला 5 ते 6 वांगी मिळाली। इथं आपण कुठलंही त्याला खत वगैरे वापरलेलं नाही आहे। NPK देखील यूज केलं नाही यावेळी, तर उन्हाळा होता खतांचा वापरच केला नाही। अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने जी काही आपली माती आहे त्याच्यामध्ये जे सगळं छान असं आलेलं आहे। मिरच्याही आपण जवळून पाहिल्या तर तुम्हाला दिसतील, भरपूर साऱ्या मिरच्या लागलेल्या आहेत, पण पानांचा आणि मिरचीचा कलर सेम झाल्यामुळे लांबून झाडाला मिरच्या आहेत की नाही कळत नाही, पण जर तुम्ही जवळून पाहिलं तर भरपूर साऱ्या मिरच्या आता छोट्या मोठ्या लागलेल्या आहेत। 5 ते 6 झाडं आहेत आपली मिरच्यांची, त्याच्या देखील मी सगळ्या आता मिरच्या तोडून घेते। ही छोटी मिरची आहे, याला लवंगी मिरची असं देखील म्हणतात, की जी भरपूर अशी तिखट असते। जर का तुम्ही लावलेले रोप मिरचीचे हेल्दी असतील तर 2 मिरचीचे रोपांपासून देखील तुम्हाला भरपूर अशा मिरच्या मिळून जातात। आता मला बाजारातून एकही मिरची यायची गरज भासत नाही। असाही आपण मिरचीचा वापर घरामध्ये कमी प्रमाणात होतो, पण जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा ताज्या मिरच्या या मिळून जातात। जर तुम्हाला मिरची करायची असेल, लावायची असेल, शक्यतो उन्हाळ्यामध्ये रोपं लावा, कारण पावसाळ्यामध्ये मिरचीला अति पाणी सहन होत नाही रोपांना, पानं मुरडली जातात। त्यामुळे काय करायचं की मिरची जर लावणार असाल तर उन्हाळ्यामध्येच रोपं लावून घ्यायची, जेणेकरून आपल्याला त्याचं फ्रुटिंग पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्येही स्टार्ट होईल। इथे मला पावशर मिरच्या मिळालेल्या आहेत। यानंतर आपण तोडून घेणार आहोत भेंड्या। पाहू शकता, भेंड्यांना देखील अतिशय छान अशा आठवड्याला मला भेंडी मिळत असते। जसा वेळ मिळेल तसा मी हे व्हिडिओ लेट पोस्ट करत असते, कारण व्हिडिओ काढलेला असतो पण भाज्या तोडण्यामध्ये बराच असा वेळ जातो, व्हिडिओ लॉंग होतो, थोडाफार कट करावा लागतो, त्यामध्ये मला एडिटिंग करावं लागतं। मेन म्हणजे व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण एवढंच की टेरेसवरती तुम्ही छान असा भाजीपाला जर इच्छा असेल तर कमी खर्चामध्ये व्यवस्थित अगदी आणू शकता। इथे आम्ही तर पूर्ण असं म्हणताल तर फिरल्यानंतर भेंडीचे वगैरे जे मागचे देठ वगैरे असतात, हे कुठलाही कचरा असेल भाज्यांचा तो कचरा पेटीमध्ये आमचा जातच नाही, डस्टबिनमध्ये सीधा वरती येतो। यामुळे एक्स्ट्रा अशी माती, पहिली जी माती थोडीफार आम्ही टाकली असेल तर एवढी सगळी माती जी आमची टेरेसवरती तयार झाली आहे ती देखील या टेरेसवरतीच येणाऱ्या झाडांचा पालापाचोळा असेल किंवा घरात जे किचनमध्ये वापरला जातो त्या पालापाचोळा असेल त्यापासून। तर कसं बनवायचं हे माती वगैरे किंवा कसं ऑर्गॅनिक खत बनवायचं याचे भरपूर सारे व्हिडिओ आम्ही चॅनलवरती शेअर केलेले आहेत, तर नक्की पहा। जर तुम्हाला आवड असेल तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।